देशाच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख सीडीएस बिपिन रावत यांचं पार्थिव दिल्लीमध्ये दाखल झालंय आणि पालम विमानतळावरती त्यांना आदरांजली वाहिली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा सुद्धा पालम विमानतळावरती पोहोचलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना आपली आदरांजली वाहणार आहे। आपल्या संपूर्ण कार्यकाळात बिपिन रावत यांनी देशाला खूप मोठं योगदान दिलेलं आहे। विशेषतः सीडीएस पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय ठेवणं, तिन्ही सैन्य दलांचं अत्याधुनिकीकरण करणं या सगळ्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे। विशेषतः जेव्हा पाकिस्तान आपला शेजारी राष्ट्र, शत्रू राष्ट्र सातत्यानं कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत असतो, चीनचं एक आव्हान LAC वरती आहे आणि अशा सगळ्या काळामध्ये बिपिन रावत यांचं निघून जाणं हे देशासाठी अत्यंत क्लेशदायक आहे। संपूर्ण देशभरात आज हळहळ व्यक्त होते, शोक व्यक्त होतोय। सीडीएस बिपिन रावत यांचं पार्थिव काही वेळापूर्वीच दिल्लीत पोहोचलंय आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते। भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं बुधवारी तामिळनाडू इथल्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालं। या अपघातात त्यांच्या पत्नी सोबत 12 लष्करी अधिकारी होते, त्यांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं पार्थिव शरीर जेव्हा पालम विमानतळावरती पोहोचलं तेव्हा त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत। कालच पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या। बिपिन रावत यांनी देशासाठी आजवर ज्या गोष्टी केल्या ते एक सच्चे देशभक्त होते आणि त्यांनी सीडीएस म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्ये जे योगदान दिलं देशातल्या तिन्ही सैन्य दलांसाठी त्याच्याबद्दल गौरवोद्गार सुद्धा पंतप्रधानांनी काढले आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संपूर्ण 12 जणांना आपली आदरांजली अर्पण करतात। काही वेळापूर्वीच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग त्याचबरोबर अजित डोभाल हे सुद्धा श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले होते। जनरल बिपिन रावत यांच्याबरोबरच त्यांचे जे सहकारी होते ते सुद्धा या भीषण अशा हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांनी आपले प्राण गमावले, त्यांचाही मृत्यू झाला। देशासाठी बलिदान दिलेल्या या सर्व वीर योद्ध्यांना ही अखेरची श्रद्धांजली वाहिली जाते। देशासाठी त्यांनी आजवर जे योगदान दिलं त्याला हा शेवटचा सलाम आहे। जनरल बिपिन रावत यांचं पार्थिव शरीर उद्या 10 डिसेंबर म्हणजे शुक्रवारी अंतिम दर्शनासाठी सगळ्यांसाठी खुलं असेल। सकाळी 11 ते दुपारी 12:30 या काळामध्ये सामान्य नागरिक ते त्यांचं अंतिम दर्शन घेऊ शकतील।
तर दुपारी 12:30 ते 1:30 मध्ये सैन्य अधिकारी हे बिपिन रावत यांना आपली आदरांजली वाहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालम विमानतळावरती पोहोचलेले आहेत आणि कालच्या भीषण अशा दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले त्या वीर योद्ध्यांना ते आपली आदरांजली वाहतात. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि इतर 11 लष्करी अधिकारी सुद्धा या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. त्यांना आपले प्राण गमवावे लागले. जनरल बिपिन रावत हे तिन्ही सेना दलाचे प्रमुख होते, सीडीएस होते. बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत या सुद्धा या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्या. आणि ज्यांनी आपले प्राण गमावलेले आहेत त्याच्यात ब्रिगेडियर LS लीडर हे सुद्धा होते. या संपूर्ण जवानांच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधतायत, त्यांचं सांत्वन करतायत, त्यांची भेट घेत आहेत. लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग सुद्धा या अपघातात मृत्युमुखी पडले. नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल सिंग, विंग कमांडर PS चौहान, स्क्वाड्रन लीडर K सिंग, जूनियर वॉरंट ऑफिसर दास, हेलिकॉप्टर दुर्घटनेत या सगळ्यांना आपले प्राण गमावे लागलेले आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या योद्ध्यांना सलाम करण्यासाठी इथे पोहोचले. त्याने कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं. संपूर्ण देशासाठी